नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपली जर बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI या संस्थेमार्फत आपली UPSC ची जी परीक्षा होणार होती, तर त्यामध्ये आपले जर हॉल तिकीटवर टायमिंग दुपारी 1 ते 3 असे दर्शविण्यात आलेले असेल दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या परीक्षेचे, तर त्यांचे बदलून टायमिंग चेंज झालेले आहेत। मित्रांनो, आपण लक्षात घ्यायचे आहे। तर आपले शिफ्ट नुसार दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये UPSC ची परीक्षा होणार आहे। मित्रांनो, ही परीक्षा 2 तासाची असते आणि आपण लक्षात घ्यायचं आहे 10 ऑगस्ट 2024 रोजी ज्या विद्यार्थ्यांची UPSC ची परीक्षेची शिफ्ट ही 1 ते 3 दर्शविण्यात आलेली होती, त्यांची 3 ते 5 या सुधारित वेळेत परीक्षा होणार आहे। तर त्यानुसार प्रवेश पत्र हे विद्यार्थ्यांना लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे आपण जे अगोदर UPSC चे डाउनलोड केलेले हॉल तिकीट असेल ते आपले बाद ठरणार आहे आणि आपल्याला दुसरे हॉल तिकीट मिळणार आहे। आणि मित्रांनो, आपल्याला जर हॉल तिकीट डाउनलोड करायला अडचण येत असेल तर मित्रांनो, आपण ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे। त्या ठिकाणी कुठल्याही एखाद्या पोस्टला कमेंट करून किंवा डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता। त्यावर आपण आपले लॉग इन डिटेल्स हे पर्सनली मला शेअर करायचे आहेत, ग्रुपवर शेअर करायचे नाहीये। तर मी तुम्हाला हॉल तिकीट काढून देणार आहे। त्यासाठी तुम्हाला 1 ते 2 तासाचा वेळ लागू शकतो। त्यामुळे परीक्षेच्या 2 दिवस अगोदर तरी मला कॉन्टॅक्ट करावा आणि तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाणार आहे। तर आपण ही परीक्षेची जी बदललेली वेळ आहे ते बघून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण बार्टीच्या वेबसाईटला व्हिजिट करायचे आहे। त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आपले जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम CET, MPSC चे जे हॉल तिकीट आलेले आहेत, तर त्याची लिंक आणखी उपलब्ध झालेली नाही। तर परीक्षा कधी होणार होती MPSC ची, या ठिकाणी बघू शकता। आपल्याला या PDF मध्ये दिसत असेल, MPSC ची परीक्षा ही 12 ऑगस्ट पासून सुरू होणार होती। तर ती 12 ऑगस्टलाच होणार आहे मित्रांनो, पण हॉल तिकीटची लिंक अद्यापही उपलब्ध झालेली नाही। त्यामुळे आपण आपल्याला कुठलीही वरी करायची नाही। म्हणजे काही अडचण आली असेल त्यामुळे लिंक उपलब्ध झालेली नाही। आणि लिंक उपलब्ध झाल्यानंतर आपण मागील जो व्हिडिओ आहे, हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल तर वर आय बटनवर लिंक मिळेल तुम्हाला, त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ बघायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे। डेट ऑफ बर्थ कशी टाकायची हे लक्षात घ्यायचं आहे। आणि ऍप्लिकेशन नंबरची सुरुवात ही 4 अल्फाबेटने सुरू होत आहे। मग ते TRTI असो, बार्टी असो, सारथी असो किंवा महाज्योती असो, प्रत्येकाला वेगवेगळे 4 अल्फाबेट दिलेले आहेत, ते आपण टाकून घ्यायचे आहेत योग्य तऱ्हेने। तीच माहिती वरील व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपले हॉल तिकीट जनरेट होणारच आहे आणि परीक्षाही होणारच आहे। त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही मित्रांनो। आणि डाउनलोड करताना काही अडचण उद्भवल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, किंवा आपण टेलिग्राम ऍप मध्ये जाऊन ॲग्रीकट्टा सर्च केले तर आपला जो युट्यूबचा लोगो आहे त्याच लोगोचे ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनल आहे। त्या ठिकाणी आपण आपल्या लॉग इन डिटेल्स मला पर्सनली शेअर करू शकता। आणि आपल्या ग्रुपवर माझा नंबरही शेअर केलेला आहे, पिन कमेंट मध्ये तुम्हाला तो मिळून जाईल। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी ॲग्रीकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। धन्यवाद।